काय म्हणून राहिली? तुमची साबुदाणा खिचडी चिकट चिवट आणि कडक होऊन राहिली काय? साबुदाण्याले पाणी कधी कमी होते तर कधी जास्त, किती टाकायचं समजत नाही काय? तर मग ही रेसिपी मधातच सोडून जाऊ नका आणि शेवटपर्यंत पहा. ह्या तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच्यात भेटते. साबुदाणा कसा भिजत टाकायचा, किती वेळ भिजवायचा आणि किती पाणी टाकायचं, सारं ह्याच्यात बराबर मापासहित सांगितलं आहे. आणि साबुदाण्याची खिचडी मस्त नरम नरम मऊ लुसलुशीत मोकळी, अजिबात कढईला न चिपकणारी कशी करायची ते पण सांगितलंय. चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतला. साबुदाणा ह्या नेहमी चांगल्या दर्जाचा घ्यायचा, नाहीतर तो चांगला भिजला जात नाही. आता साबुदाण्याला चांगलं रगडून 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं. मी इथं 2 पाण्यानं धुवून घेतलं. जर जास्तच पावडर असलं ना तर 3 वेळा धुवून घ्यायचं. आता ह्याच्यात साबुदाणा डुबवून 1 कांडाभर पाणी घालायचं. जर का पाणी कमी झालं ना तर मग आपला साबुदाणा वरून नरम पडते आणि अंदरून कडकच राहते, व्यवस्थित भिजल्या जात नाही आणि मग खिचडी कडक बनते. आता ह्याले साबुदाण्याले 7-8 तास झाकून तसंच ठेवून द्यायचं. याच्यापेक्षा जर कमी ठेवलं तरी मग आपला साबुदाणा बरोबर भिजल्या जात नाही. तुम्ही इथं पाहू शकता 8 तास आपण साबुदाणा भिजवून घेतला. हे पाहून घ्या कसा मस्त भिजला गेला, मोकळा मोकळा झालाय, मोत्यासारखा प्रत्येक दाना न दाना फुगला गेलाय मस्त. आता ह्या साबुदाणा भिजला गेला हे कसं पाहायचं, तर एक दाना घ्यायचा आणि असा दाबून पाहायचा. पूर्ण दबला गेला, असा तुटला गेला की समजायचा आपला साबुदाणा मस्त भिजला गेला. आता मी इथं एक कढई घेतली, त्याच्यात 2 चम्मच तेल घातलं. आपण 2 लोकांसाठी खिचडी बनवतोय म्हणून मी इथं 2च चम्मच तेल घातलं. खिचडीला काही जास्त तेल लागत नाही. आता तेल गरम झालं, त्याच्यात मी 1 चम्मच जिरा घातला. आमच्या इकडे जिरा खाते उपवासाले म्हणून जिरा घातलंय. तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी चालते. आता मी इथं 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आणि 2 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतल्या. नुसतं ठेचा घातला तरी चालते किंवा नुसतं कापून घेतल्या तरी चालते, पण मी दोन्ही प्रकारे टाकलं म्हणजे चांगली चव बनते. आता इथं मी अख्खे शेंगदाणे घेतले, थोडे भाजलेले आहे म्हणून आता घालते, म्हणजे जास्त शिजायला वेळ लागत नाही. आता की नाही आपण याच्यात साबुदाणा घालतोय. हे बघा साबुदाणा कसा मस्त मोकळ्या मोकळ्या भिजल्या गेलाय. चांगले 7-8 तास भिजवल्या ना तर असा मोकळा भिजल्या जाते आणि पाण्याचं प्रमाण बरोबर झालं तर म्हणजे आपली खिचडी पण मस्त मोकळी होते. आता इथं मी शेंगदाणे भाजून घेतले कमी गॅसवरती आणि त्याला मिक्सर चालू बंद करून फिरून घेतलं, म्हणजे असं जाडसर पावडर बनवून घेतलं शेंगदाण्याचं. आता पाववाटी शेंगदाण्याचं पावडर घालायचं. 2 वाटी साबुदाणा घेतला तर त्याला पाववाटी शेंगदाण्याचं पावडर बराबर प्रमाण होते. तर साबुदाणा खिचडीला तेल काही जास्त लागत नाही. जास्त जर तेल घेतलं ना आपण तर अशी चिवट चिवट बनते, कडक बनते खिचडी. आता हे सारं मिक्स करून घ्यायचं. इथं कनी मी उकडलेला आलू घालत आहे, तर त्याच्यामुळं मी पहिले आलू घातला नाही. नाहीतर जर कच्चा आलू घालायचा असला तर आपण शेंगदाणे मिरची घातली की नाही तेव्हा कच्चा आलूचे बारीक बारीक कापून घालायचं आणि ते शिजून घ्यायचं. तर मी इथं माझ्याजवळ उकडलेला आलू आहे म्हणून उकडलेला आलू घालतं, त्यानं पण मस्त बनते खिचडीची चव. आता इथं मी 1 चम्मच मीठ घातलं आणि उलिकशी साखर घातली. साखर घाला लागते खिचडीत, एकदम चव भारी बनते. हे बघा इथं उकडलेल्या आलूले असं कापून घेतलं आणि ते घातलं. साखर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते. मी घालते, एकदा घालून बघा, माझ्याप्रमाणे करून बघा तर मस्त बनते खिचडी. सारे चव एकदम भारी बनते. आता सारं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे की नाही म्हणून पहा कशी मोकळी फडफडीत झाली. आता इथं झाकून ठेवते आणि 5 मिनिट मस्त खिचडी शिजून घेते. हे पहा इथं 5 मिनिट झाले, कशी मस्त दणदणीत वाफ काढली आपण खिचडीला. आता खिचडी बघा किती मोकळी झाली, फडफडीत छान आणि कढईले पण चिपकली नाही. साबुदाणा जर चिकट असला की नाही तरच कढईले चिपकते. इथं पाहू शकता तुम्ही कशी मस्त शिजल्या गेली. साबुदाण्याचा कलर बदलून जाते म्हणजे समजायचं का खिचडी शिजली ते. अशा प्रकारे आपली एकदम जबरदस्त चवीची आणि झटपट बनणारी खिचडी तयार झाली.
पाहून घ्या, आपली अशी गरमागरम मस्त नरम आणि सुटसुटीत अशी मोकळी खिचडी तयार झाली। अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा। मग हे जर खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब नक्की करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया। धन्यवाद।